तुम्ही मागे याच्या नादी लागू नका. विनाकारण हे चिघळीणारे ती चिघळू देऊ नका. शेवटी निर्णय तुमचा आहे. शेवटी आता त्याचे वाघ आहेत तर आमचे कुणीतरी असतेनच ना. शेवटी जर त्याला तशी भाषा वापरायची असली, आमचे वाघ आहेत आणि रस्त्यावर उतरणार आहेत, तो हे वाघ रस्त्यावर उतरायचे तर जे तुला हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तू दंगल घडून आणणारे त्याला दोषी जबाबदार मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला सांगतो हे छगन भुजबळ जातीवाद तेढ निर्माण करायला. तो वाघ रस्त्यावर येऊन नुसत्या मराठ्याला त्रास होऊन दे. मग सांगतो तुला त्याला काय बोलावं हे कळत नाही. तो सारखं काहीतरी बोलत राहतो. तुला काय कळत आहे? तुला काय कळत आहे? संविधानाच्या पदावर बसतो, उपोषण बसितो, आंदोलन बसितो. आम्ही शांततेत अंतरवलीत बसलो तर सभा काय घेतो, त्याच्यातून बाकीच्याला वाटून दिल्यात, वाटण्या केल्यात. तू असं म्हण, तू तोडीन म्हण, एक जण पाय तोडीन म्हण, एक जणांनी माझ्या वैयक्तिक याच्यावर बोलायचं, हे वाटून दिलेत तिने. हिशे पाडलेत. मी हे बोलणार, मला सरकारचं बंधन आहे, मी संविधानाच्या पदावर बसलोय, मला बोलता येत नाही, तुम्ही बोला कचाखच, मी हाय तुमच्या मागं, असं वाटण्या पाडून देतोय तो. इतका तर त्याला काय कळतंय? ते कोणचं शान आहे? स्वतःला शान समजत आहे तर अशा वाटण्या पाडून देईन का बोलायच्या?